Hello everyone, welcome one and all. Today we will start our next problem. Already we have discussed two problem of working capital management. This is next problem. See the problem. This problem was asked for university exam, our Mumbai University exam for March 2011. From the following information provided by Messrs. P and Company Private Limited. कंपनीचं नाव आहे बघा P and Company Private Limited. Prepare a statement showing working capital requirements for the year 10-11. इयर मध्ये बदल करा, चेंज करा. तुम्ही 10-11चं 20-11 करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल विचारलेलं आहे बघा. Estimated sales for the year. Okay, estimated, predicted, anticipated sales is given. Total sales amount is given, that is 21,60,000. Okay, next is the estimated cost structure ratios to selling price. Raw material 60%. Estimated sales for the year 2010-11. Estimated sales is given 21,60,000. Okay. Estimated cost structure ratios to selling price. Raw material 60%, labor 20% and overhead 10%. बघा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. आपल्याला आतापर्यंत देत असताना तुम्हाला कॉस्ट स्ट्रक्चर लास्ट टू प्रॉब्लेम मध्ये कसे होते, रॉ मटेरियल पर युनिट, लेबर पर युनिट, ओव्हरहेड पर युनिट अँड सेलिंग प्राइस पर युनिट. या प्रॉब्लेम मध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहे आपल्याला. सेलिंग प्राइस बरोबर कॉस्ट स्ट्रक्चर पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. काही हरकत नाही, आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट, सेलिंग प्राइस पर युनिट इज गिवन ₹20. रॉ मटेरियल रिमेन इन स्टॉक फॉर 2 months. बघा रॉ मटेरियल स्टॉक मध्ये किती राहणार आहे आपल्याकडे, 2 months. मटेरियल्स रिमेन इन प्रोसेस फॉर 1 month. प्रोसेसिंग पिरियड म्हणजे काय आपण कन्सिडर करतो, वर्क इन प्रोग्रेस, वर्क इन प्रोसेस, अँड दॅट पिरियड इज गिवन 1 month. फिनिश्ड गुड्स रिमेन इन स्टॉक फॉर 1 month. फिनिश्ड गुड्स 1 month आपल्याकडे राहणार आहे. कस्टमर्स आर अलाउड 2 months क्रेडिट. बघा कस्टमर ना आपण क्रेडिट देतोय 2 month. कस्टमर्स मीन्स आवर क्रेडिट कस्टमर्स, दॅट इज कॉल्ड डेटर्स. डेटर्स म्हणतो आपण त्यांना. नेक्स्ट, सप्लायर्स अलाउ 1 month क्रेडिट. सप्लायर्स मीन्स आवर क्रेडिटर्स. दे सप्लाय अस raw material on the basis of credit and they allowed us 1 month credit duration credit time. Time lag in payment of wages is 1 month. Time lag means outstanding accrued. तर आपण वेजेस 1 month आउटस्टँडिंग ठेवतोय. म्हणजे काय करतोय बघा, जुलैचं वेजेस पे करत असताना 1 जुलै टू 31 जुलै आपण 1 ऑगस्टला पे करतोय, असा त्याचा अर्थ असतो. ओके. टाइम लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस इज 1 month. 1 monthचा अर्थ काय आहे बघा, जे काय जूनचं एक्झाम्पल घ्या तुम्ही हवं तर, 1 जून ते 30 जूनचं जे काय वेजेस असेल ते आपण काय करतोय 1 जुलै किंवा लॅटर ऑन पे करतोय. नेक्स्ट इज द टाइम लॅग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड इज हाफ मंथ. ओव्हरहेड हाफ मंथ आहेत, म्हणजेच काय, जे काय ओव्हरहेड असतील ते आपण 1 जून टू 15 जून, आपण 16 जून किंवा त्यानंतर 1-2 दिवसामध्ये पे करणार आहोत. तर ते झालं हाफ मंथ. हाफ मंथ म्हटल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन मध्ये कसं घेतो, 0.5 घेतो. 1 monthला 1 कन्सिडर करतो, हाफ 1च्या हाफ म्हणजे 0.5. ठीक आहे. नेक्स्ट इज द कॅश अँड बँक बॅलन्स इज एक्सपेक्टेड टू बी 25% ऑफ द डेटर्स. बघा जी डेटर्सची अमाऊंट येणार आहे त्याच्या 25% कॅश अँड बँक बॅलन्स आहे. प्रोव्हाइड अ मार्जिन ऑफ सेफ्टी ॲट 10%. मार्जिन ऑफ सेफ्टी किती आहे, 10%. ही न्यू ऍडजस्टमेंट आहे, सांगते तुम्हाला काय करायचं. नेक्स्ट, डेटर्स आर टू बी कॅल्क्युलेटेड ॲट अ सेलिंग प्राइस. डेटर्स काय करायचं आहे, सेलिंग प्राइसला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेटर्स आपण 2 प्राइसला कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट इज द कॉस्ट प्राइस अँड अनदर वन इज द सेलिंग प्राइस. ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस लेबर अँड ओव्हरहेड ॲक्रू इव्हनली. जी काय आपली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये लेबर अँड ओव्हरहेड ॲक्रू इव्हनली मीन्स प्रत्येक महिन्याला 1 month काय असणार आहे, वेजेस आउटस्टँडिंग असणार आहे आणि ओव्हरहेड हाफ मंथ आउटस्टँडिंग असणार आहे. परत एकदा प्रॉब्लेम बघा, सांगते तुम्हाला. इस्टिमेटेड सेल्स दिलेला आहे, टोटल अमाऊंट आहे 21,60,000. आता पर युनिट किती युनिट सेल केले काढायचं असेल तर कसं काढू शकतो बघा आपण, सेल्स फॉर द इयर दॅट इज ₹21,60,000 डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. सेलिंग प्राइस पर युनिट इज 20 केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युनिट मिळू शकतात. जी इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अवेलेबल आहे ती मंथ मध्ये आहे,
त्या युनिटला जर आपण डिवाइड 12 केलं आपल्याला मंथली प्रोडक्शन युनिट मिळू शकतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा इस्टिमेटेड कॉस्ट स्ट्रक्चर आपण पर युनिट मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो किंवा अमाऊंट मध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. अमाऊंट मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करणार बघा, सेल्स 21,60,000, रॉ मटेरियल त्याच्यापैकी 60% आहे. मग कसं कॅल्क्युलेशन करणार, 21,60,000 डिवायडेड बाय 100 इंटू 60. आपल्याला रॉ मटेरियलचं पूर्ण अमाऊंट मिळणार. या ठिकाणी लेबरचं कॅल्क्युलेशन तसंच करणार आपण, 21,60,000 डिवायडेड बाय 100 इंटू 20, दॅट इज द लेबर कॉस्ट. 21,60,000 डिवायडेड बाय 100 इंटू 10, दॅट इज द ओव्हरहेड कॉस्ट. ठीक आहे. तर ती असणार आहे आपली ओव्हरहेड कॉस्ट. समजा आपल्याला सेलिंग प्राइस पर युनिट मध्ये जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण कसं कॅल्क्युलेशन करणार बघा, सेलिंग प्राइस आहे 20 पर युनिट. ओके. 20च्या 60% रॉ मटेरियल आहे. मग कसं कॅल्क्युलेशन करणार बघा, 20 डिवायडेड बाय 100 इंटू 60 मीन्स 12 रुपीज इज द रॉ मटेरियल. या सेलिंग प्राइस 20 मध्ये 12 रुपीजचं काय असणार आहे, रॉ मटेरियल असणार आहे. नेक्स्ट इज द लेबर कॉस्ट. सो 20 डिवायडेड बाय 100 इंटू 20 म्हणजे किती येणार बघा, 4 रुपीज इज द लेबर कॉस्ट. 12 रुपीज मटेरियल कॉस्ट, 4 रुपीज लेबर कॉस्ट. 12 प्लस 4 किती झाली, 16. ओके. अँड 10% ओव्हरहेड. 20 इंटू 10% मीन्स 2 रुपीज. मग बघा 12 प्लस 4 16 प्लस 2 18. 18 इज आवर टोटल कॉस्ट. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपलं किती आलं, 18 आले, 18 रुपीज. टोटल कॉस्ट इज 18 रुपीज. बघा 60 प्लस 20 80 प्लस ओव्हरहेड 10% 90. बरोबर. 100% सेलिंग प्राइस, पर्सेंटेज ऑलवेज 100 असतात. 100 मायनस 90, 10% इज द प्रॉफिट मार्जिन मीन्स 2 रुपीज इज द प्रॉफिट. बघा कॉस्ट स्ट्रक्चर कसं येणार आपलं, 20 इज द सेलिंग प्राइस, रॉ मटेरियल रुपीज 12, लेबर रुपीज 4 अँड ओव्हरहेड रुपीज 10 अँड प्रॉफिट रुपीज 10. अशा पद्धतीने आपली सेलिंग प्राइस काय झालेली आहे, कन्सिस्ट झालेली आहे. या ठिकाणी सांगितलं मी तुम्हाला. आता काय करूया आपण, नेक्स्ट स्लाइडला जाऊया. या ठिकाणी बघा हे कॅल्क्युलेशन त्यांनी केलेलं आहे. फर्स्ट सोल्युशन मध्ये आपण काय करतो, फर्स्ट कंपनी नेम मेसर्स पी अँड कंपनी लिमिटेड, वर्किंग कॅपिटल इस्टिमेट फॉर 2010-11. इथे तुम्ही 2020-11 करा. फर्स्ट कॉलम इज द पर्टिक्युलर, सेकंड 2 कॉलम, फर्स्ट अमाऊंट कॉलम अँड सेकंड अमाऊंट कॉलम. ओके. सो आपण स्टार्ट करूया. या ठिकाणी त्यांनी कॉस्ट स्ट्रक्चर बघूया आपण, नेक्स्ट स्लाइडला दिलेला आहे का. या ठिकाणी आहे बघा वर्किंग नोट. ही वर्किंग नोट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जी मी आता तुम्हाला जे काही बोलले त्याची वर्किंग नोट. युनिटमध्ये केल्यानंतर बघा मंथली युनिट येतात 9,000. ठीक आहे. बघा मी तुम्हाला मगाशी जे काही कॅल्क्युलेशन सांगितलं तेच कॅल्क्युलेशन वर्किंगमध्ये केलेलं आहे. वर्किंग नोट आणि प्रॉब्लेम आपल्यासाठी 20 मार्क्सचा असतो. तर त्या 20 मार्क्समध्ये तुम्हाला या नोटला जवळजवळ 4-5 मार्क्स असणार, कारण चांगली नोट आहे. बघा ॲन्युअल बजेटेड सेल्स, इयर तुम्ही सोडून द्या, 2011 करा. या ठिकाणी बघा ॲन्युअल बजेटेड सेल्स. ॲन्युअल बजेटेड सेल्स इज 21,60,000 जी रुपीजमध्ये दिलेली आहे आपल्याकडे. ओके. हे तुम्हाला समजतं, जसं दिलं तसं घेतलं. पुढे ॲन्युअल बजेटेड सेल्स इन युनिट्स. युनिट्समध्ये कॅल्क्युलेट कसं करायचं, मग असेच तुम्हाला मी सांगितलं. ॲन्युअल बजेटेड सेल्स डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. आपण बघा जर टोटल सेल्स काढायचं असेल तर कसं करतो, युनिट्स इंटू सेलिंग प्राइस पर युनिट. बरोबर. युनिट प्रोड्युस्ड और युनिट सेल्स इंटू सेलिंग प्राइस पर युनिट. मग आपण कसं करू शकतो, इथं बघा 1,08,000 इंटू 20 केलात की 21,60,000 मिळतं. मग जर आपण आपल्याकडे जर बजेटेड सेल्स असेल, सेलिंग प्राइस पर युनिट असेल तर आपण युनिट फाइंड आउट करू शकतो. बघा मग 21,60,000 डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट इज 20. आवर ॲन्युअल बजेटेड सेल्स युनिट इज 1,08,000. ॲन्युअल जर 1,08,000 असतील तर 1 मंथचं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं करणार 1 मंथचं कॅल्क्युलेशन बघा, मंथली बजेटेड सेल्स इन युनिट्स इज इक्वल टू बघा ॲन्युअल बजेटेड सेल्स युनिट डिवायडेड बाय 12. मग इयरमध्ये मंथ किती असतात, 12 असतात, म्हणून डिवायडेड बाय 12 केलं आपण. बघा मग 1,08,000 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 9,000. सो 9,000 is the monthly sales units in this particular problem. समजलं का. बघा खूप सोपं आहे. सेल्स दिलेला आहे 21,60,000. ठीक आहे. सेलिंग प्राइस पर युनिट दिलेलं आहे 20. मग 21,60,000 डिवाइड 20 केले 1,08,000 आहे. आणि बघा मंथली सेल्स युनिट आपण कसे काढणार,
इयरली सेल्स युनिट इज 1,08,000 डिवायडेड बाय इयरमध्ये मंथ किती असतात 12. 1,08,000 डिवायडेड बाय 12 पर मंथ सेल्स युनिट इज 9,000. आणि या ठिकाणी आणि हे कॉस्ट स्ट्रक्चर या पद्धतीनं दिलेलं आहे. तुम्ही ते डायरेक्ट या ठिकाणी केलेलं आहे. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल पर मंथ काढलेलं आहे त्यांनी बघा. 9,000 मंथली प्रोडक्शन युनिट आहे. रॉ मटेरियल पर युनिट 12 आहे. आपल्याला किती इयरली रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे 1,08,000. नेक्स्ट इज द कॉस्ट ऑफ लेबर पर मंथ इज गिवन. मंथली प्रोडक्शन युनिट 9,000 इंटू लेबर कॉस्ट इज 4 रुपीज 36,000. आपण बघितलं बघा 20च्या 60% रॉ मटेरियल आहे. 20 into 60% it is 12 rupees. Means we spend rupees 12 per unit for purchase of raw material. Next is 20% labor. म्हणून काय केलं 20 into 20% means it is 4 rupees. आणि या ठिकाणी त्यांनी कसं केलेलं आहे कॉस्ट ऑफ लेबर पर मंथ 9,000 इज द मंथली सेल्स युनिट इंटू लेबर cost per unit is 4. So 9,000 into 4 it is 36,000. And in case of overhead is given 10% on selling price. प्रत्येक जे पर्सेंटेज दिलेलं आहे ते सेलिंग प्राइसचे कम्पेअर्ड दिलेले आहे. ओके सो 20 into 10%. 20 into 10% it is 2 rupees. 9,000 monthly sales unit into 2 overhead per unit is rupees 2. So 9,000 into 2 it is 18,000. नेक्स्ट इज द टोटल कॉस्ट पर मंथ. टोटल कॉस्ट कशी कन्सिस्ट होते बघा. रॉ मटेरियल प्लस लेबर प्लस ओव्हरहेड. सो रॉ मटेरियल पर युनिट रुपीज 12, लेबर पर युनिट रुपीज 4 अँड ओव्हरहेड पर युनिट रुपीज 2. 12 plus 4 16, 16 plus 2 18, 18 into 9,000 1,62,000 is the total cost per month. Okay, 12 plus 4 plus 2 18. Selling price is 20. Profit per unit is 2 per month. Monthly production unit 9,000. आपण नेक्स्ट स्लाइडला गेलो जरा प्रिव्हियस स्लाइड पे येऊया बघा. प्रॉफिट पर मंथ 9,000 इंटू 2 18 रुपीज अँड सेल्स पर मंथ मंथली सेल्स युनिट 9,000 इंटू सेलिंग प्राइस पर युनिट 20. 9,000 इंटू 20 इट इज 1,80,000. ठीक आहे. हा प्रॉब्लेम थोडासा काय केलेला आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सॉल्व केलेला आहे. तर ही वर्किंग नोट क्लिअर झाली का बघा. हवं तर परत एकदा एक्सप्लेन करते मी. बजेटेड सेल्स इज गिवन 21,60,000. बजेटेड सेल्स दिलेलं आहे 21,60,000. आपण काय केलं इयरली किती युनिट प्रोड्यूस केले ते आपण कसे काढू शकतो. सेल्स बजेटेड सेल्स डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. बजेटेड सेल्स इज 21,60,000 डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट इज 20. इयरली सेल्स युनिट इज 1,08,000. जर इयरली 1,08,000 असतील तर आपण मंथली किती सेल्स केले आपण फाइंड आउट करू शकतो. आपण कसं फाइंड आउट करू शकतो बघा. मंथली बजेटेड सेल्स इन युनिट्स इज इक्वल टू इयरली सेल्स युनिट डिवायडेड बाय 12. इयरली सेल्स युनिट इज 1,08,000 डिवायडेड बाय इयरली मंथ किती असतात 12 असतात. सो 1,08,000 डिवायडेड बाय 12 monthly sales unit is 9,000. Okay, and cost structure is given in the problem. Selling price per unit is given 20. 60% is the cost of raw material. 20 into 60% it is 12. 20% is the labor cost. आणि ह्या सगळ्या कॉस्ट सेल्स वरती त्याचा पर्सेंटेज दिलेला आहे. 20 into 20% लेबर कॉस्ट इज 4 per unit. ओव्हरहेड 10%. 20 into 10% it is 2 rupees. आणि टोटल कॉस्ट कशी आपली तयार होते बघा. रॉ मटेरियल प्लस लेबर प्लस ओव्हरहेड. रॉ मटेरियल 12 रुपीज, लेबर 4 रुपीज, ओव्हरहेड 2 रुपीज. मीन्स आवर टोटल कॉस्ट इज 18 रुपीज. प्रॉफिट सेलिंग प्राइस इज गिवन 20. आणि आपण प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करतो ऑलवेज बघा. सेलिंग प्राइस लेस सेल प्राइस पर युनिट किंवा सेलिंग प्राइस पर युनिट लेस टोटल कॉस्ट पर युनिट. Selling price per unit is rupees 20 and cost per unit or total cost per unit is rupees 80. 2 is our profit. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे बघा या ठिकाणी जे 9,000 मंथली सेल्स युनिट आलेले आहेत त्याला पर युनिटने मल्टिप्लाइड केलेलं आहे आणि ते अमाऊंटमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट असंही कॅल्क्युलेशन करू शकता. 21,60,000 इंटू 60% दॅट इज इयरली कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल.
21,60,000 into 20%, that is the labor cost. Okay,